शेतकरी मित्रांनो नमस्कार। सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे। रब्बी हंगामातील मुख्य पिकांपैकी गहू पिकाकडे पाहिलं जातं। तर या गहू पिकामध्ये पाहिजे तसं आपण लक्ष देत नाहीत। जर या गहू पिकामध्ये 1-2 फवारण्या, खताचा डोस आणि पाणी नियोजन केले तर आपल्याला भरघोस उत्पादन मिळू शकते। तर आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला गहू पिकामध्ये चांगल्या फुटव्यांसाठी पहिली फवारणी कोणती करायची आहे याबद्दल माहिती देणार आहे। तर मग पहिली फवारणी का महत्त्वाची आहे? या पहिल्या फवारणीपासून आपल्याला गहू पिकामध्ये फुटवे निघतात। जितकी जास्त फुटव्यांची संख्या तितकी जास्त ओंब्या, जितक्या जास्त ओंब्या तितके जास्त उत्पादन। म्हणून गहू पिकामध्ये पहिली फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे। बरं, ही पहिली फवारणी करायची तरी कधी? गहू पेरणीपासून 30 दिवसानंतर ही आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे। तर या फवारणीमध्ये आपल्याला चांगल्या फुटव्यांसाठी नत्र आणि स्फुरद या अन्नद्रव्याची गरज असते। तर हे न्यूट्रिएंट असलेले 1261 विद्राव्य खत 75 ग्रॅम, त्यासोबत काळा मावा नियंत्रणासाठी थायमेथोक्साम घटक असलेले ॲक्ट्रा कीटकनाशक 10 ग्रॅम, सकाळी पडत असलेल्या धुक्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो जसे की करपा नियंत्रणासाठी साफ हे बुरशीनाशक 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे फवारणीसाठी घ्यायचे आहे। या फवारणीच्या चांगल्या रिझल्टसाठी आपल्याला IFC कंपनीचे सिलिकॉन बेस स्टिकर 5 मिली प्रति 15 लिटर पंप या प्रमाणात वापरायचे आहे। तसेच घरगुती उपायांमध्ये जैविक फवारणीमध्ये जर पाहायला गेले तर देशी गाईचे गोमूत्र 1 ग्लास म्हणजे 250 मिली, त्यासोबत दूध 250 मिली प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे फवारणीला घेऊ शकता। वरीलपैकी कोणतीही एक फवारणी ही आपल्याला सकाळी धुक्यामुळे पानावर साचलेलं पाणी खाली निचरल्यानंतर किंवा सायंकाळी 4 नंतर करायची आहे। या फवारणीमुळे आपल्याला गहू पिकात 100% फुटव्यांचे प्रमाण वाढलेले दिसेल। आजच्या व्हिडिओमध्ये मिळालेली माहिती जर आपल्याला समाधानकारक वाटली असेल तर शेतकरी बंधूंना शेअर करा। तसेच ॲग्री डॉक्टर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।